नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आजचं प्रकरण चाललंय आपलं 41. जीवन मृतको अंग. दोहे आज आपण घेणार आहोत 1 ते 3 आणि आपला भाग चाललाय 233. प्रथम आपण अंग परिचय बघून घेऊयात. जो मनुष्य सांसारिक विषय वासनांपासून मुक्त असतो तो खरा जीवित असतो आणि जो त्या विषयात लिप्त असतो तो मृत असतो. ह्या सांसारिक बंधनापासून सुटका होण्यासाठी मनावर नियंत्रण ठेवणं आवश्यक असतं. कारण जोपर्यंत मनाचं चांचल्य नष्ट होत नाही तोपर्यंत साधना सफल होत नाही. संसाराशी असलेला संबंध तोडून टाकल्याशिवाय भगवंतांची कृपा होत नाही. प्राकृतिक मृत्यू तर सर्वांनाच येतो, परंतु जिवंतपणीच आपल्या इंद्रियांना मारून मृत्यू पावणारा भक्त विरळाच असतो. मनाची चंचलता, मायामोह, अहंभाव यांना तिलांजली दिल्यावरच मनुष्य मुक्तीचा अधिकारी बनतो. प्रभुशक्ती ही मनुष्याच्या श्रेष्ठतेची कसोटीच आहे. जो या कसोटीत उतरतो तो जीवनमुक्त होतो, नाहीतर आवागमनाच्या चक्रात तो बद्ध होतो. अर्थातच जीवनमुक्त होण्यासाठी अहंकाराचा त्यागच करायला हवा आणि त्यासाठी भगवंतांचा आधारच हवा. भगवंतांची भक्तीच भक्ताला सर्व अडथळ्यांपासून वाचवते. आता आपण दोह्यांना सुरुवात करूयात. प्रथम आपण पहिलाच दोहा ऐकूयात. जीवन मृतक भय रहे, तजय जगत की आस, तब हरि सेवा आप न करे, मति दुख पावैदास. जीवन मृतक भय रहे, तजय जगत की आस, तब हरि सेवा आप न करे, मति दुख पावैदास. याचा अर्थ ऐकूया. जिवंतपणीच मृत व्यक्तीप्रमाणे राहावं, सर्व जगताची इच्छा सोडून द्यावी. असं झालं की भगवंत स्वतः सेवा करतील आणि भक्तांचे दुःख दूर करतील. मोक्षप्राप्तीचा एकच उपाय आहे, तो म्हणजे संसारापासून विरक्त राहणं, विषय वासनांबद्दल उदासीन राहणं. सर्व जगाचं मुख विषय वासनांच्याकडेच असतं. साधकाने विषय विन्मुखतेचा उलटा मार्ग धरायला हवा. त्यासाठीच कबीर मृत व्यक्तीचं उदाहरण देतात. मृत मनुष्याला जगाबद्दल आकर्षण वाटत नाही. तसंच साधकाने जगाकडे म्हणजेच विषय वासनांच्याकडे पाठ फिरवली पाहिजे आणि ईश्वर भक्तीमध्ये आसक्त होऊन राहिलं पाहिजे. या अशाश्वत नश्वर जगाची आशा कशासाठी करावी? ईश्वराचा आधार घेतला की तो ईश्वरच भक्तांची चिंता करतो. भगवंतांनी गीतेतही हे सांगितलेलं आहे की सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. भगवंतांना शरण गेलं तर ते सर्व दुःखातून भक्ताची मुक्तता करतात. मृताप्रमाणे सोडी भक्ता सर्व जगाची आस, हरीच चिंता करील त्याची सोडवी दुःख फास. मृताप्रमाणे सोडी भक्ता सर्व जगाची आस, हरीच चिंता करील त्याची सोडवी दुःख फास. पुढचा दुसरा दोहा ऐकूयात. कबीर मन मृतक भया, दुर्बल भया शरीर, तब पेंडे लागा हरी, फिरे कहेत कबीर. कबीर मन मृतक भया, दुर्बल भया शरीर, तब पेंडे लागा हरी, फिरे कहेत कबीर. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. पैंडे, पैंडे म्हणजे मार्ग. दोह्याचा अर्थ ऐकूयात. कबीर म्हणतात की जेव्हा मन सांसारिक आकर्षणापासून परांगमुख होईल
तेव्हा मृतवत होतं आणि शरीर प्रभुभक्तीमध्ये लागल्या कारणाने क्षीण होतं, दुर्बल होतं. हरीचा मार्ग धरला तर स्वतः प्रभूच कबीर कबीर म्हणत मागे लागतात. मन मृतक होणं म्हणजे विविध विषयांपासून मन परांगमुख होणं. जोपर्यंत विषयांमध्ये गोडी आहे तोपर्यंत ते चंचलपणे विषयांच्या मागेच फिरत राहील आणि ईश्वर प्राप्ती करून घ्यायची जर असेल तर या मनालाच मारावं लागतं, मनच निर्मळ करावं लागतं. निर्मल बूंद आकाश में पडी गई भूमी विकार. म्हणजे वास्तविक जीव मूलतः परब्रह्म स्वरूपच असल्यामुळे आकाशातील पावसाच्या थेंबासारखा निर्मलच आहे. परंतु आकाशातील निर्मल थेंब जमिनीवर पडला की जमिनीवरील धुळीने तो अशुद्ध होतो. तसंच मूलतः परमात्म स्वरूप असलेला जीव सांसारिक विकारांमुळे अशुद्ध झाला आहे. म्हणजेच ईश्वर प्राप्ती सहज होण्यासाठी प्रथम मन विषय विन्मुख केलं पाहिजे. हरिनामस्मरणात शरीर दुबळं झालं पाहिजे आणि त्यासाठी हरिभक्तीचा मार्ग धरला पाहिजे. जीवनाचे 2 मार्ग आहेत. एक आहे हरिभक्तीच्या मार्गाने गेलं तर हरीची प्राप्ती होईल आणि दुसरा आहे मायेचा. सांसारिक आकर्षणांचा मार्ग जर पकडला तर आकर्षणांमध्ये बद्ध व्हायलाच होईल आणि एक मार्ग निर्मळतेच्या उंच शिखरावर नेणारा आहे तर दुसरा अधोगतीच्या खाईत नेऊन सोडणारा आहे. कोणता मार्ग पकडायचा हे साधकाने ठरवायचं आहे. हरिभक्तीचा मार्ग पकडला तर ईश्वर भक्ताच्या मागे लागतो, म्हणजेच ईश्वर प्राप्ती होते. जीवाच्या मलिनता गेली की तो परब्रह्म स्वरूपात एकरूप होतो आणि सर्वत्रच हरिदर्शन त्याला व्हायला लागतं. आता आपण ह्याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. कबीर सांगे मन मृत झाले, दुर्बल झाले शरीर. भक्ता मागे हरीच येई, म्हणत कबीर कबीर. कबीर सांगे मन मृत झाले, दुर्बल झाले शरीर. भक्ता मागे हरीच येई, म्हणत कबीर कबीर. पुढचा 3रा दोहा ऐकूयात. कबीर मन मड हट रहा, तब कोई बूझे न सार. हरि आदर आ गए लिया, जू गौ बचकीला. कबीर मन मड हट रहा, तब कोई बूझे न सार. हरि आदर आ गए लिया, जू गौ बचकीला. मडहट, मडहट म्हणजे स्मशान. दोह्याचा अर्थ ऐकूयात. कबीर म्हणतात की मृत्यू येऊन स्मशानात जायची वेळ आली तरी कोणी सारं तत्व जाणत नाही. परंतु हरीला आदरपूर्वक जीवनात जर स्थान दिलं तर केवळ भगवंतानेच वत्सलतेने गाय जशी पाडसाला सांभाळते ना, त्याचप्रमाणे सांभाळ केलाय. कबीरांच्या शिकवणीचा भर सारतत्व जाणून घेण्यावर आहे. मनुष्य संसारात राहून मायेच्या आकर्षणात फसतो आणि स्मशानात जायची वेळ आली तरी सारतत्व काही जाणून घेण्याची इच्छाही करत नाही. मग वासना शिल्लक राहिल्यामुळे त्याला पुन्हा पुन्हा स्मशानात जायची वेळ येते. पण जो हरिभक्तीचा मार्ग धरतो त्याला स्वतः हरीच सहाय्य करतो. कबीर गायींचं उदाहरण इथे देत आहेत. गाय आपल्या पाडसावर जसं प्रेम करते तसंच प्रेम हरी आपल्या भक्तांवर करतो. आता आपण ह्या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात आणि या साखी बरोबरच आजचा भाग आपण इथे संपवूयात. मरण जवळ ते आले जरीही, तरीही न जाणे सार. हरी मार्ग धरता मग हरी करी गोमाते समलाळ. मरण जवळ ते आले जरीही, तरीही न जाणे सार. हरी मार्ग धरता मग हरी करी गोमाते समलाळ.